चंद्रग्रहण म्हणजे ब्लड मूनला सुरुवात झाली आहे। वर्षातील हे अखेरचं चंद्रग्रहण आहे। देशवासियांना वर्षातील सर्वात मोठी खगोलीय घटनेचा अनुभव घेता येतो। देशात सर्वांना लाल रंगाचा चंद्र पाहता येणार आहे। रात्री 9:27 या चंद्रग्रहणाला सुरुवात झाली आहे, तर मध्यरात्री 12:22 हा योग असणार आहे। अंधश्रद्धा न बाळगता या नैसर्गिक घटनेचे साक्षीदार व्हायला हवं, असं देखील आवाहन आता करण्यात आलेलं आहे। तर वर्षातलं हे शेवटचं चंद्रग्रहण आहे। वर्षातील सर्वात मोठी खगोलीय घटना म्हणून देखील याकडे बघितलं जात आहे। मिथुन, सिंह आणि तुला या राशींना मिश्र फळ हे ग्रहणाचं चंद्रग्रहणाचं सांगितलंय। कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन या राशींना अनिष्ट फळ सांगितलंय। ज्या राशींना अनिष्ट फळ सांगितलंय त्या राशींच्या व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया यांनी चंद्रग्रहण पाहू नये, असं त्या ठिकाणी निर्णय सिंधूत सांगितलंय। तर चंद्रग्रहणाची ही महत्त्वाची 4 दृश्य आपण पाहतोय। वर्षामधील सर्वात महत्त्वाची खगोलीय घटना म्हणून याकडे पाहिले जाते। त्यामुळे या दुर्मिळ घटनेचे साक्षीदार होण्यासाठी देखील आपण पाहतोय। या ठिकाणी अगदी चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत अनेकांनी गर्दी केलेली आहे आणि हा संपूर्ण चंद्रग्रहणाचा नेमका याचा खगोलीय अर्थ नेमका काय आहे याची देखील माहिती या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते। ब्लड मून देखील याला म्हटलं जातं। वर्षभरातली सर्वात मोठी खगोलीय घटना म्हणून याकडे पाहिलं जात आहे। तर कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता या नैसर्गिक घटनेचे साक्षीदार व्हा, असं देखील आवाहन आता केलं जात आहे। रात्री 9:27 या चंद्रग्रहणाला सुरुवात झाली आहे, तर मध्यरात्री 12:22 हा योग राहणार आहे। चंद्रग्रहण अर्थात ब्लड मून देखील याला म्हटलं जातं। वर्षातलं हे अखेरचं चंद्रग्रहण आहे। देशवासियांना या सर्वात मोठ्या खगोलीय घटनेचा अनुभव घेता यावा, त्यामुळे कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता या चंद्रग्रहणाचं खगोलीय महत्त्व समजून घ्या, असं देखील आवाहन आता सातत्यानं केलं जाते। दरम्यान 3 महत्त्वाच्या शहरांमधून भारतातल्या नेमकं चंद्रग्रहण कसं दिसतं आहे हे या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। दिल्ली, त्यानंतर हैदराबाद आणि चेन्नईमधली ही दृश्य आहेत। या संपूर्ण वर्षामधील सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं चंद्रग्रहण म्हणून देखील या घटनेकडे पाहिलं जातं।